जेवढं बोलू शकतील याच्यावरती. नाही, पण सुनेत्रा पवार यांनी मुंबईला येण्यापूर्वी, शपथविधीला येण्यापूर्वी पवार साहेबांना फोन केला होता आशीर्वाद घेण्यासाठी वगैरे. रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे ते इकडे आल्या आणि पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार नाही, पण मी कसं काय तुम्हाला सांगू याच्यावर. पक्ष कोणाचा आहे? अजित पवार आणि शरद पवारांचा आहे ना. आम्ही का बोलावं आणि कशाकरता बोलावं आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, जनतेला काय मिळणार आहे? काही मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या अनेक जागा सर आता रिकामी होत आहेत. जर गणितं बघितली तर महाविकास आघाडीतले तुम्ही जे 3 पक्ष आहात, एखादीच जागा येऊ शकते. काँग्रेस आणि शिवसेनेचं काय मत आहे? शरद पवार पुन्हा राज्यसभेवर यावेत का? शरद पवारांना हा प्रश्न आपण का विचारला नाही? बघा, शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी आहेत, संसदपटू आहे. 3 पक्ष मिळून एक जागा जाईल आणि 3ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त होत आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे. हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. कधी तुम्ही एकत्र बैठक घेऊ शकता या सगळ्या संदर्भात? तुम्ही असं म्हणाल की मध्यंतरी चर्चा झाली, पण अलीकडच्या ज्या सगळ्या राजकीय घटना, विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा, आताही शरद पवारांचं हे मत आहे का? नाही, जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे. पण राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची, तुमच्याशी जी चर्चा झाली, आणि आता समजा जर विलिनीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही. यात अर्थ काय नेमका आहे? हा अर्थ तुम्ही सुनेत्राताई पवार, ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजेत. मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो. तिघांचा जर झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवारांना? पण विलिनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही. यानुसार माझं उत्तर असेल. म्हटलेत की विलिनीकरण होणार नाही. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का. तो त्यांचा, प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे किंवा शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्या ते प्रफुल्ल पटेल बोलतात त्यात ते अमित शहांची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये.